आमची मागणी पूर्ण झालीच पाहिजे, झाल्याच पाहिजे। आमची मागणी पूर्ण झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे। मुर्दोली गावामध्ये दारूबंदी झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे। मुर्दोली गावामध्ये दारूबंदी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला न्याय, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। नमस्कार साथियों, आप सभी का बापू की आवाज़ न्यूज़ नेटवर्क में स्वागत है। साथियों, आए दिन दारू के मामले सामने आते रहते हैं। आज उसी प्रकार गोरेगांव तहसील के गोरेगांव पुलिस स्टेशन अंतर्गत आने वाले ग्राम मुर्दोली का मामला सामने आया है। साथियों, यहाँ के महिलाओं ने कुछ दिन पहले पुलिस स्टेशन गोरेगांव में निवेदन दिया था कि मुर्दोली की दारू बंद की जाए। साथियों, महिलाओं के बताने के मुताबिक वहाँ के पुलिस स्टेशन या पुलिस कर्मियों ने वहाँ एक्शन नहीं ली। उसके बाद वहाँ लोग आज दिनांक 12 फरवरी को पुलिस अधीक्षक कार्यालय गोंदिया यहाँ पर निवेदन दिया है। साथ ही साथियों, लोकमत न्यूज़पेपर में एक खबर आई है जहाँ पर लिखा गया है कि महिला समिति के 5 महिलाओं पर गुन्हा दाखिल किया गया है और उनके साथ में 10-12 महिलाएं थी जिन्होंने एक महिला को मारा पीट की है। ऐसी खबर लोकमत न्यूज़पेपर में आई है। साथियों, उसी को खंडित करने के लिए आज ग्राम मुर्दोली के महिलाओं ने प्रेस कॉन्फ्रेंस ली है। आइए हम आपको दिखाने का प्रयास करते हैं। माझं नाव आहे पुष्पा शिवपाल टेकाम, ग्रामपंचायत मुर्दोली सरपंच आहे मी। तुम्ही आज पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया इथे गेल्या होत्या। तुमच्या गावी दारूबंदीला घेऊन काहीतरी प्रकरण झाले, त्याबद्दल काय सांगाल? प्रकरण कसं आहे, आम्ही दारूबंदीचा विषय काढला, सगळं महिला आम्ही 2 तारखेला बसला, मीटिंग घेतला, सगळं गावकऱ्याची मीटिंग घेतला, तिथं एक ठराव पण घेतला सगळ्याचा आणि समिती पण गठीत केला आणि सचिव अध्यक्ष पण त्याच्यामध्ये निवडला आणि 2 तारखेला आपण 5 तारखेला आपण गोरेगाव पोलीस स्टेशनला निवेदन पण दिला आणि मग 2 दिवसाची मुदत आपण दारूवाल्यांना पण दिला, दारूवाल्यांना ठराव पण दिला। मग 2 दिवसाच्या नंतर आपण महिला फिरायला लागल्या दारूबंदीविषयी। तर 2 दिवसाच्या नंतर त्या एका महिलांना आमच्या महिलांवर माराझोडीचा आरोप लावला की महिलांनी केस आपल्या तिच्या स्वतःच्या घरून केस खिचून आणला आणि महिला मारला म्हणून असा तिनं आरोप लावून सर पोलीस स्टेशनला केस दिला आहे। तर जो आरोप लावला आहे तो खरा आहे की खोटा आहे? खोटा आहे। खोटा आहे। हां, म्हणजे तुम्ही असे काही महिला ती लोकमतवर जी बातमी आली आहे त्याबद्दल काय सांगाल? ते सगळी झुटी आहे, म्हणजे तो तसा प्रकरण घडलाच नाही। अच्छा, तुम्ही आज SP ऑफिसला कशाबद्दल निवेदन दिले आहे? आम्ही त्याच विषयावर आता जे मारहाणीचा तो त्यानं केस महिलांवर टाकलेला आहे ना, आम्ही तोच निवेदन आम्ही SP साहेबांना पण दिलं आहे। ह्या अगोदर तुम्ही पोलीस स्टेशन गोरेगाव येथील PI भुसारी साहेब यांना निवेदन दिले होते की दारूबंदी करा ह्याबाबत, त्यांनी काय ॲक्शन घेतली? त्यांनी ॲक्शन काही घेतलेली नाही आहे। अच्छा, सध्या आताच्या स्थितीमध्ये तुमच्या गावचे दारूचे अड्डे सुरू आहेत की बंद आहेत? सुरूच आहेत। सुरूच आहे। तर आता तुमची प्रेस कॉन्फरन्स घेण्यामागचा काय उद्देश आहे? आम्हाला दारूबंदी करण्याचा आहे। तुम्ही शासन प्रशासनाला काय सांगू इच्छिता ह्या माध्यमाने? आमच्या गावात दारूबंदी झाली पाहिजे आणि आमच्या ज्या महिलांवर आमच्या गावात दारूबंदी झालीच पाहिजे आणि आमच्या ज्या 5 महिलांवर आरोप लागलेला आहे, खोटा आरोप लागला आहे, तो त्या आरोपाविरुद्ध आम्ही SDO ऑफिसला आज गेला होता आणि SP ऑफिसला गेला होता आणि त्याबद्दलच आम्ही SP साहेबांना निवेदन दिलं की आमच्या गावात अजूनही दारूबंदी झालेली नाही आहे, अवैध दारू विक्री सुरूच आहे आणि महिलांना जे खोटे आरोप लागलेले आहेत तर गोरेगाव पोलीस स्टेशनलासुद्धा आम्ही एक रिपोर्ट दिली होती। त्याच्यावर गोरेगाव पोलीस स्टेशनने कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता
आम्हा महिलांना वरून पोलीस स्टेशनवरून फोन येतात की सर्व महिला घेऊन या, सर्व महिला घेऊन या. पण आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही स्पॉटवर या आणि चौकशी करा नेमकं प्रकरण काय होते. आणि त्याबद्दलचे व्हिडिओसुद्धा आमच्याकडे आहेत, आमच्याकडे सबूत आहेत. असा मारहाणीचा किंवा मारपिटाचा कोणताही गावामध्ये त्या रॅलीमध्ये झालेला नव्हता. अच्छा, जे महिला आहेत ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले त्यांचे नाव काय काय आहे? मी स्वतः आहे तिथून एक याचना कटरे आणि वैशाली परतेती आणि गुंफाकला कांबळे आणि लता टेकाम. खरोखर तुम्ही तिथं होत्या का मारहाणी करत असताना? आम्ही त्यावेळेला होतो साहेब, पण काय झालं, मारहाणी होत नव्हती त्यावेळेला. फक्त महिलांच्या असे बोलणेच सुरू होते, त्यांचा वादच होता, फक्त मारहाणीचा कोणीही नाही केला. पण जी आरोपी महिला आमच्यावर आरोप करत आहेत तिचा मुलगा दारू विक्रेत्याच्या घरून वाडीवरून कुदून आमची महिला सचिव आहे हिच्या अंगावर येऊन एकदम त्यांचे केस ओनाळलं आणि शिवीगाळ खूप वाईट अश्लील त्याने शिवीगाळ केली आमच्या महिलांना. तर त्या प्रकरणात आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्टही दिली आणि आमच्या महिलेला न्याय पाहिजे की तो व्यक्ती, दारू पिणारा व्यक्ती आमच्या महिलेचे केस ओढताण करत आहे. तुम्ही जसे बोलत आहात की 5 महिलांवर गुन्हे दाखल झाले आहेत, जसे लोकमत न्यूजपेपरमध्ये बातमी आली आहे, ती बातमी खरी आहे की खोटी? म्हणजे ही माहिती खरोखर पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे का गुन्ह्याची? ते आम्हाला माहीत नाही साहेब, पण मग लोकमतला कसं काय आलं? तर हा खोटा आरोप त्यांनी लावलेला आहे आमच्याकडे. तुम्हाला पोलीस स्टेशनमधून काही नोटीस नाही वगैरे नाही आलाय. म्हणजे तुमच्या लोकमतवर जी बातमी आली आहे ते खंडन करत आहात तुम्ही? हो, असं म्हणावं लागेल. हो. का नाव आहे तुमच्या? वैशाली दीपक परतेती. अच्छा, तुमच्या नावाने जे बातमी आली आहे लोकमत न्यूजपेपरमध्ये ती खरी आहे की खोटी आहे? खोटी आहे. तुम्ही मारहाण केली का? नाही केली. जर शासन प्रशासनाला काय मागणी कराल तुम्ही? आम्हाला सही न्याय पाहिजे. सही न्याय. काय नाव आहे तुमच्या? गुंफकला मधुकर कांबळे. काय सांगाल, जी बातमी खरी आहे की खोटी आहे? खोटी आहे. खोटी आहे. काय मागणी आहे शासन प्रशासन? आम्हाला न्याय पाहिजे. न्याय पाहिजे. काय सांगाल तुमच्या बाबत जे न्यूजपेपरमध्ये बातमी आली आहे? आमच्या बाबत जे घटना घडली आहे ते खोटं आहे. आम्ही तसलं कारण काहीच नाही केलं आहे. आम्ही फक्त फिरत होतो आणि ते बाई आणि तिचा मुलगा ते आमच्या सचिववर आला आणि केसं पकडलं आणि आम्ही फक्त गोष्ट करत होतो त्या बाईसोबत. तिच्या मुलाला वाटलं की माझ्या आईले मारून राहिल्या म्हणून तो सरळ आमच्या बाईच्या केसाला हात धरला आणि तसा काहीच चालू नव्हता. तुमच्या शासन प्रशासनाला काय मागणी आहे आता? काय मागणे म्हणजे आमच्या गाव सुधारलं पाहिजे म्हणून आम्ही कोशिश करून राहिलो. तर आमच्या तसा खोटा वगैरे आरोप नाही लावला पाहिजे. काय नाव आहे तुमच्या? लताबाई देवराम टेका. जी बातमी आली आहे ती खरी आहे की खोटी आहे? खोटी आहे. अच्छा, काय मागणी आहे शासन प्रशासनाला? दारूबंदी झाल्याच पाहिजे. आमच्यावर खोटे आरोप लागले आहे, ते आम्हाला न्याय मिळत आहे. जशी तुमची मागणी आहे, तुमची मागणी पूर्ण झाली नाही तर समोर काय? साथियों, गोरेगांव में महिलाओं ने प्रेस कॉन्फ्रेंस ली. हम यहाँ के जो गोरेगांव पुलिस स्टेशन के थानेदार है उनसे भी बातचीत करेंगे कि उनका इस प्रकरण को लेके क्या कहना है, उनकी क्या प्रतिक्रिया है. सर, तुमच्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ग्राम मुर्दोली येथे तिथला दारूबंदीचा काही प्रकरण होता. काही महिलांनी तुमच्याकडे निवेदन दिले होते, काय सांगाल ह्याबद्दल? त्या निवेदनावरून आम्ही त्या गावात वारंवार केसेससाठी पाठवलेलं आहे. जवळपास 20 दिवसापासून तिथे दारूबंदी संबंधाने कारवाई संबंधाने कुठली आम्हाला अवैध दारू मिळून आली नाही. वारंवार आम्ही स्टाफ पाठवून केसेस केलेले, म्हणजे केसेससाठी झडती घेतलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे जे दारू विकतात त्यांचे ग्रुप आहे, त्यांचे व्हिडिओज वगैरे आहेत. महिलांचं असं म्हणणं आहे. त्यांना आम्ही महिलांनाही सांगितलं, तुम्हाला जर असं काही असेल तर फोटो व्हिडिओ काढून ठेवा किंवा तिथे थांबून राहा, आम्हाला पाचारण करा, आम्ही आल्यास लगेच झडती घेऊ, असं त्यांच्या सांगण्यावरून पण आम्ही 2-3दा गेलेलो आहे. तरी महिलांसमक्षच आम्ही झडती घेऊन कारवाई केलेली आहे. आज दिनांक 17 फेब्रुवारीला त्या गावातील महिला समितीने पोलीस अधीक्षक कार्यालय इथे निवेदन दिलं आहे ह्याबाबत.
त्यांचं असं म्हणणं आहे की लोकमत न्यूजपेपरवर बातमी आली आहे की त्या महिला समितीमध्ये 5-6 लोकांवर 5-6 महिलांवर गुन्हे दाखल झाले आहे. याबद्दल काय सांगाल? आणि ते गुन्हे आपल्या पोलीस स्टेशनमध्येच झाले. ते त्यांचे दुसऱ्याशी भांडणावरून झालेले आहेत. ते क्रॉस कंप्लेंट आहे, क्रॉस गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याची चौकशी चालू आहे, तपास चालू आहे. साथियों, आपने देखा हमने पुलिस स्टेशन गोरेगांव यहाँ के थानेदार एवं महिलाओं ने जो प्रेस कॉन्फ्रेंस ली उनकी प्रतिक्रिया दिखाई है. साथियों, अब देखना यह बाकी होगा, जैसे कि थानेदार साहब का कहना है कि वो गांव में हमको दारू के अड्डे मिलते ही नहीं, हम वहाँ चौकसी करने जाते हैं लेकिन दारू के अड्डे मिलते नहीं. लेकिन साथियों, एक तरफ महिलाओं का कहना है कि उनके पास वीडियो है, वो जो दारू बेचते हैं उसका वीडियो है. साथियों, अब देखना यह बाकी होगा कि इस मामले में कितनी सच्चाई है, महिलाओं को न्याय मिलता है या नहीं मिलता, दारूबंदी होती है या नहीं होती, यह देखने लायक रहेगा. तब तक के देखते रहिए और बने रहिए बापू की आवाज़ न्यूज़ नेटवर्क के साथ.